आणि अशोक खरातच्या प्रकरणानंतर राज्यामध्ये भोंदूगिरीविरोधात मोठी मोहीम सुरू झालेली आहे। अवघ्या 2.25 महिन्यांमध्ये राज्यभरात 50 भोंदू बाबांवर गुन्हे दाखल झालेले आहेत। सर्वाधिक 5 गुन्हे नाशिकमध्ये नोंदवले गेलेले आहेत। बहुतांश गुन्ह्यांमध्ये महिलांचा लैंगिक शोषण, आर्थिक लूट आणि अंधश्रद्धेमधून फसवणूक झाल्याचं समोर आलंय। महाराष्ट्र अंधश्रद्धा निर्मूलन समितीचे राज्य कार्यवाह कृष्णा चांदगुडे यांनी ही माहिती दिली आहे। 2013च्या दारूटोणा विरोधी कायद्याची प्रभावी अंमलबजावणी करण्याची मागणी होती आहे। अवघ्या 2.25 महिन्यांमध्ये राज्यभरात 50 भोंदू बाबांवर गुन्हे दाखल झालेले आहेत आणि सगळ्यात जास्त सर्वाधिक 5 गुन्हे नाशिकमध्ये नोंदवले गेलेले आहेत। बहुतांश गुन्ह्यांमध्ये महिलांचं लैंगिक शोषण, आर्थिक लूट आणि अंधश्रद्धेमधून फसवणूक झाल्याचं समोर आलंय। महाराष्ट्र अंधश्रद्धा निर्मूलन समितीचे राज्य कार्यवाह कृष्णा चांदगुडे यांनी ही माहिती दिली आहे। या संदर्भात पुन्हा एकदा जर आमचे प्रतिनिधी किरण आपल्या सोबत आहेत। किरण, सर्वाधिक गुन्हे 5 गुन्हे नाशिकमध्ये नोंदवले गेलेले आहेत। आता भोंदू बाबांविरोधात मोहीम कशी राबवली जाणार आहे, काम कसं चालू होणार आहे या संदर्भात? सध्या खरं तर 2013च्या दरम्यान अंधश्रद्धा निर्मूलन कायद्याचा एकूणच प्रभावी अंमलबजावणी करावी अशा स्वरूपाची जी मागणी आहे ती वेळोवेळी अनिच्छा माध्यमातून केली जाते। आणि या सगळ्या पार्श्वभूमीवर जर बघितलं तर 2.25 महिन्यांपूर्वी भोंदू अशोक खरात याच्या विरोधात जो नाशिकमध्ये गुन्हा दाखल झाला, त्यानंतर गुन्ह्यांची जी मालिका होती ती संपूर्ण महाराष्ट्रभर सुरू होती आणि यामध्ये विशेषतः नाशिकमध्ये 5 गुन्हे दाखल करण्यात आले भोंदू बाबांच्या संदर्भामध्ये आणि हे सर्वाधिक गुन्हे नाशिकमध्ये आहेत। या सगळ्या दरम्यान जर बघितलं तर राज्यभरामध्ये 50 भोंदू बाबांविरोधात गुन्हे दाखल करण्यात आलेले आहेत आणि यामध्ये ग्रामीण भागासह शहरी भागामध्ये महिला आणि पुरुषांची मोठ्या प्रमाणात फसवणूक केल्याचं या सगळ्या दरम्यान दिसून आलं। शहरी भागामध्ये विशेषतः हे सगळे जास्त गुन्हे घडल्याचं देखील या सगळ्या निमित्तानं समोर येतंय। जादूटोणा विरोधी जो कायदा आहे त्या कायद्याखाली हे संपूर्ण गुन्हे दाखल झालेले आहेत। आता पोलिसांकडनं या संपूर्ण बाबींचा तपास केला जातोय। मात्र या सगळ्या काळामध्ये अनिच्छा एकूणच भक्कम साथीमुळे ज्या पीडित महिला होत्या त्यांना पुढे येण्याचं धाडस मिळालेलं आहे आणि त्या सगळ्या अनुषंगाने आता पुढच्या काळामध्ये देखील आणखी गुन्हे दाखल होऊ शकतात अशा स्वरूपाचा विश्वास देखील अनिसला आहे। त्यामुळे पोलीस आता पुढे जाऊन काय कारवाई करतात या सगळ्या भोंदू बाबांच्या विरोधात हे सुद्धा पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे। सध्या या दोन्ही बातम्यांचं अपडेट दिल्याबद्दल धन्यवाद किरण।